नमस्कार मायबाप प्रेक्षकांनो, मी टोनगे राणी प्रदीप राफलिमची सदस्य। आज खास बोलण्याचे कारण असे आहे की आज आपला सिनेमा येतोय ड्रायव्हरची दिलबरा। हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे। मी याच्या आधी कधी आले नाही समोर कॅमेऱ्याच्या, पण आज आवर्जून यावंसं वाटलं, कारण हा सिनेमा आज आमच्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे आणि ते तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर कळेलच। आजपर्यंत जे काय बनवलं त्यामधला हा सगळ्यात वेगळा अनुभव आहे। ड्रायव्हरची दिलबरा हा सिनेमा नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद। अरे उचल ना, झक मारा दरवेळ त्यांची घाण आहे, फोनच उचलत नाही, काय होते काय माहित। हॅलो 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 पद्या, हा बोल ना गोप्या। ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित कर बर का, नाही तर झक मारशील। अरे सगळं मॅनेज झालंय, पण मला सांग कन्फर्म आहे ना रे? कन्फर्म म्हणजे? म्हणजे ती पोरगी येणार आहे ना खरंच? अरे तुला सांगितलं तेवढं कर। हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। हा आणि त्या मंग्याला पण सांग, मी मालकाची गाडी गोडाऊनला लावून येतो आणि आलोच, आणि काय गोंधळ घालू नका, ठीक आहे? आलो मी। हा हा लावतो त्याला फोन। हा बोल की पद्या। हॅलो हॅलो मंग्या। हा अरे सगळं कन्फर्म झालंय, तू ये गाडी घेऊन। हाय निघतोय हे काय गाडी हाय। मला सांग हा काय झालं? की एवढी सुंदर पोरगी या गोप्याच्या प्रेमात पडली कशी काय रे? काय आता आता वेळ आहे ही बोलायची, तू गाडी घेऊन पोहोच। हा येतो येतो। नुसतं मरते। अरे तिला घ्यायला आलं का तुझं मड घेऊन जायला आलंय? त्यांचं चाललंय तू मध्ये मध्ये। मला सांग, तू मनापासून आली ना? म्हणजे तुझ्या मनाविरुद्ध काय नाही ना? मी दुसऱ्याच्या गाडीवर कामाला आहे, परत पळून गेल्यावर असं परत व्हायला नको। आणि अजून एकदा विचार कर। अरे माहिती म्हणूनच तर आले ना। अरे हे भोकाच आहे का? इथं असलं बोलायला आलंय काय? अकला नाही का? इथंच लावून तुमचं लग्न चालायची पटकन। अरे लवकर, कोणी बघितलं ना तर मारतो ना आपण। करणं चालूच नाही पप्पा कोण आहे ना? पप्पा ते
गोपाळ काय करतो? ड्रायव्हर आहे. आई वडील? अनाथ येतो. मी सांगणारच होत. राहतो कुठं? इथंच गावात. स्वतःचं घर आहे? नाही नाही, भाड्याचं आहे. राधा, लग्न करणं एवढं सोपं नाही का? ड्रायव्हर आहे, आई वडिलांचा पत्ता नाही, स्वतःचं घर नाही. पूर्ण आयुष्य काढू शकशील तू याच्याबरोबर? हो तुला वाटतं याच्या पगारावरती तुझं घर चालेल? हो हे बघ, माझा विश्वास तुझ्यावर पूर्ण आहे, पण तुझा आहे याच्यावर पूर्ण विश्वास? हो. बाबा, मला माहितीये तुम्ही राधाला लहानपणापासून कशी वाढवली. फुकाच आहे खरी, ते पोरींसमोर खाली बसायचं असतं, ते बापा पुढे बसलाय. काय नाही, प्रेमात लोक आंधळे असतात ना. आंधळ असतात, बधीर नाही. तुमच्या समोर असं यायला नको होतं, पण शब्द देतो बाबा, मी राधाला कधी अंतर नाही देणार. तिला काहीच कमी पडू देणार नाही. ड्रायव्हर आहे पण गद्दार नाही. आयुष्यभर तिला साथ देईल. फक्त तुम्ही नाही म्हणू ना. रीतसर मागणी नाही घातली बाबा, पण आज विचारतो, तुमची पोरगी मला द्या. ठीक हो. पोरी पुढे गुडघे टेकून बसणारे खूप महाभाग बघितले, पण पोरीच्या बापा पुढे गुडघे टेकणारा पहिलाच तू. तुला काय वाटलं माझ्या पोरीला तू असंच पळून नसेल? राधा, तुला काय वाटलं मला माहिती नाही काय? अगं बाप आहे मी तुझा, तू आज पळून जाणार हेही मला माहिती होतं. अगं एका शब्दाने जर तू मला म्हटली असेल, मी तुला नाही म्हटलं नसतं. कधी तुला कुठल्या गोष्टीला मी नाही म्हटलं, आज नाही म्हणाल का? जा, लग्न करा, सुखाने राहा, आनंदात राहा. चल येतो बाबा. हा, सावकाश जाऊ. येतो. राधा, पप्पा. सुखाने राहा बेटा, आनंदात राहा. तुम्ही पण काळजी घ्या. हा. गोळ्या औषधं वेळेवर घ्या. टेन्शन नका घेऊ, मी फोन करत जाईल. हा, करेल. फक्त आईला तेवढं सांभाळून घ्या. तिचं सोड ग, मी आहे ना तुझा. येते. हा. काळजी. राधा, बरं झालं तुझे बाबा भेटले. अरे आपल्याला घरातल्या करत्या माणसाचा सपोर्ट तर भेटला ना. तू गाडी आता काय टेन्शन नाही. अरे आपण पोरगी पळून घेऊन चाललोय ना, मग गाडीचा कोणाला आवाज यावा नाही म्हणून. तुझ्या भोकाच्या मला अंधाराची भीती वाटते. बिअर पाहिजे ती, जरा जास्त झाला असता ना आजचा. हा, म्हणजे माझ्या घरचे 30 बॉटल माझ्या डॉक्टर घालतील. प्युअर झाल्यावर कुठे बी घाला. आजकाल काय नाही, मस्त सुटायला लागली का? काय केलंय माहिती ना आपण? पोरगी पळवली. आता माझं काय चाललंय, तुमचं काय चाललंय का? राहायचे अजिबात बाहेर बिर जाऊ नको. जोपर्यंत प्रकरण शांत होत नाही ना, तुझी इथं गप घालायची, कळलं ना? उगाच बाहेर जायचं नाही. आणि जागसूच झोप. तू गौर आहे ना, त्याच्या मित्रांना घेऊन शोध करतोय. जे सांगितलं ते ऐकत इकडच राहा. गप, तू काय टेन्शन घेऊ नको, करू आपण काहीतरी. झोप निवांत. लक्षात ठेव काय बोललो ते. मोताला जरी आली ना, मला उठव, सोबत येतो तुझ्या. काकू, केलंय ते बरोबर केलंय का मी? आईला तिच्या बापाने परमिशन दिली ते तरी बरं झालं, नाही तर भाऊ येड्या डोक्याचा. झोपला असेल का तो?
बघून येऊ का एकदा? काय बी करेल गोपाळ, आपला काय पत्ता नाही आणि पोरगी घेऊन आलाय. झक माऱ्या, तुला काय कळत नाही का रे? पण माझ्या नव्हतं मनात, तिचंच म्हणणं होतं. काय करावं काय करावं. गोपाल इकडे ये. अरे काय? अरे ये ना. हा थांब, आलो थांब. खरंच झोपल्यात का बघतो एकदा. झोपल्यात झोपल्यात. हळूच कल्टी मारतो. झोप आहे ना काय? का अशीच. इकडं वर कशी आली? तू झोपलाय का नाही ते बघायला आले होते. एवढ्या टेन्शन मध्ये कसली आली झोप? कसलं टेन्शन? मी आहे की. आणतो. तुझा भाऊ पण शोधायला लागलाय. दडपण आल्यासारखं झालंय रे. पहिला एकटाच होतो आणि आता तुझी जिम्मेदारी आली. आपण काय चुकीचं तर नाही करत आहे ना? आता टाकलंय ना पाऊल, मग माघार नाही घ्यायची. मगाशी बाबा भेटले. इथं माझं काय चाललंय तेच बोलत बसलं. बरं वाटलं जरा. पण ते गौरवचं, तुझ्या भावाचंच टेन्शन आहे जरा. काय करल काय सांगता येत नाही. टेन्शन यायला लागलंय रे. कसं होईल काय होईल काय होईल कसं होईल. हा ते कसं होईल. अरे थांबा जरा, धीर धरा. थोडी कळ काढ, उद्या लग्न होणारच आहे ना. ते तिला झोप नव्हती येत. तू झोप आधी. अरे आमची म्हातारी उठली ना, चौघाला वल्ल्या फोकानी मारल. तुला सांगितलं होतं ना, जे काय करायचं ते आम्हाला उठव म्हणून. बहिणी झोपा. चला तुम्ही बी. अरे पप्प्या सापडी का नाही ती? नाही छे, तुमच्या जण काय होतं का नाही? ठेव पण. अरे गौरव काय झालं? काय तपास लागलाय का नाही तिचा? नाही लागला तपास. सगळ्या गावात शोधली तिला, कुठं सापडत नाही. कुठं तोंड काळ केले काय माहिती. हा नाक कापून ठेवले आमचं. पण या माणसाला थोडा सुद्धा फरक पडला नाही. बोला की आता का गप बसले? हा तुम्हाला नाक तरी राहिलं का आता गावात जायला? याला आहे का काय टेन्शन? यांचाच लाड आहे. बघ काय फरक पडतोय का त्यांना? आता कशा बसलेत मुग गिळून? लय पोरगी करीत होते ना, घ्या गेली पोरगी. नाक काटलं सगळ्या घरदाराचं तिने. नशीब घरातले दागिने घेऊन गेली नाही. तोंड काळ केलं कुठं. तू एक काम कर गौरव, जा पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करून ये तिच्या नावाची. ते तर मी करणारच आहे. गप, एकदम गप. माझ्या जीवावर उडा मारतात तुम्ही. अगं तुला सोन्याने मडवलं, कुठल्या गोष्टीला कधी कमी केलंय? आणि ही गाबडं गांडी खाली गाडी घेऊन गावभर बोंबलं तिरतंय. काम धंदे करता काय? कधी पण बघा तुम्हाला मुलगीच दिसते. अगं तिच्या जन्मापासून कधी आई म्हणून तिच्याशी वागली का तू? सांगायला लागल्यात हे गाबडं 10वीत एका विषयात नापास झालं. कौतुकाने सांगत होती माझा मुलगा 5 विषयात पास झाला, एकच विषय गेला. ती लेकरू मेरिट मध्ये आलती ग. मेरिट मध्ये 2 शब्द गोड बोलू शकले ना तिच्याशी तू. मी तर म्हणतो पळून गेली, चांगलं केलं तिने. ती गेली नसती ना, मी तिला पळून लावलं असतं. बघ हा अरे तुमच्या जाचात न सुटली असती रे माझं लेकरू. खरं तर तुला सणकून काढायला पाहिजे होतं. पाहिलं पोरगी चुकली, माझ्यावर हात उचला. ते काय नाही गौरव, तू जा
जा पोलीस कंप्लेंट कर. परत जर पोरीचा विषय निघाला ना तर मात्र लक्षात ठेवा माझ्यासारखं वाईट नाही. काय वाटतं का तुम्हाला? लक्षात ठेवा राधा संज्ञाने लहान नाही ती, पोलीस पण काय करू शकत नाही. हां तरी सुद्धा तुम्ही पोलीस कंप्लेंट द्यायला गेलेच तर एक मात्र नक्की आहे की या घरची इज्जत आहे ना वेशीवर टांगली जाईल. लक्षात ठेवा. बोलतीये बघ बघ बाप, असा बाप असतो का? यांच्या सुसंस्कार सगळे त्या पोरीव, म्हणून ती आज घर सोडून गेली. बघ तूच काय करायचं आता ते. माझं तर डोकं फुटायची वेळ झाली. अरे अभिनंदन. अरे धन्यवाद अभिनंदन वहिनी. गोपे काय लागलं तर बिंदास कळ. अरे घाबरायचं ना, आम्ही आहे. हा बरं चला घरी जाऊ. चला. गोप्या आणि वहिनी आमची आणि जेवढं जमलं आम्ही तेवढं केलं बरं का. अरे चांगलं आहे की. आता यालाच गोळवा म्हणा ना आत्या. आधी नाव घ्यायचं असतो. हा ए नाव बिव काय नाही, आम्हाला नाही येत नाव बिव. नाव घ्यावं लागतं रे. अरे नाव घ्या. बस नाव घ्या. गोपाळ. असं कुठं नाव असतं का? अरे आता घेतलं की तिने. अहो नाव फक्त नाव नाही, उखाणं उखाणं घ्या. उखाणं. बरं घे बाबा, हे लय कडू आहेत. भाजी इडली. भाजी नको आता, भाजीत भाजी दुसरं काहीतरी वेगळं भाजी नका. बरं ठीक आहे घेते. नाच करते दुनिया सारी, नाच करते दुनिया सारी, गोपाळरावांचं नाव घेते, ड्रायव्हर माझी कारभारी. तुझं मला नाही नाव देऊ. नाव घे. बरं ऐका, एवढे दिवस नव्हता कुणाचा आधार, राधामुळे वाटतोय जरा. आणि मी त्या ड्रायव्हर आणि ही माझी दिलबारा. ओ हा करायचं ना काय लाईट बंद. करू का? तुम्हाला ठेवायची असेल तर ठेवा, बंद करायची असेल तर करा. नाही तुला पाहिजे असेल तर करतो. करू का? नाही. होय हो. काय देणार ना? काय 7. देणार की. आहो 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 आओ आओ उठा. आओ उठा. कामाला नाही जायचं का? एवढ्या सकाळी उठले तू? हा. काय
हो काय तिकडे अरे एवढा चंद्रासारखा चेहरा माझ्या आयुष्यात आलाय आणि बघायचं पण नाही. अरे आता काय लाजायला लागली? रात्री तर माझ्यापेक्षा रोमॅन्टिक तूच होती. बसा असं नका बोलू मला लाजत. आणि रात्री अहो हे आता काय लाज? अहो सोडा तर उठा आता आवरा मी चहा ठेवते. ये ना. अरे अय बहीण कोण आहे माझी? आम्हाला काय माहिती का काय बोलायला आम्हाला काय माहिती? तुम्ही दोघं माझ्या घरापाशी माझ्या कॅमेरामध्ये दिसल्यात. हे लाका काय बी बोलू नको. काय बी बोलत जाल नाही. काय बी उगाच नको बोलत काय बसू. बी बोलू नको. शांत घे. माझं नाव विचार याला गावात चल आमचा विचार ए, तुला शिस्तीत राहा. बहीण भेटल्यावर सांग. जर माझ्या बहिणीला काही झालं तुझा कार्यक्रम मी करणार म्हणजे करणार. घाबरतो का तुला? जा आधी बहिणीला भेटूया. तुझ्याकडे बघतो तुझा कार्यक्रम मला. चाल रे. जाय जा. अहो ऐका ना मी काय म्हणते हा बोल. मी माझं शिक्षण पूर्ण करू का? मला शिकायचंय हो. असा कस काय विचार करू शकतेस तू? म्हणजे असला विचार कसा केलास तू की मी तुला शिकू देणार नाही म्हणून? अरे तुला शिकायचंय ना तर तू बिंदास शिक आणि उलट काय लागलं ना तर मला सांग. खरंच? खरंच. बरं ठीक आहे तुम्ही पटकन आवरा आणि कामाला जा आणि तुमच्या मालकाला भेटून या. अरे पण मी सुट्टी काढली 2 आठवड्याची. का? का म्हणजे अरे कालच लग्न झालं. देवदेव करायला नको का? आणि त्या मालकाची गाडी पण घेतली जायला. ते काय नाही आपण देवदेव करायला आपल्याच गाडीतनं जायचं. माझी इच्छा आहे की तुम्ही स्वतःचा टेम्पो घ्यावा म्हणून. चांगलंय की. आणि आपलं भाड्याचं घर आहे आणि तुम्ही किती दिवस दुसऱ्यांच्या इथं काम करणार? आपलं पण स्वतःचं घर असावं, स्वतःचा टेम्पो असावा अशी माझी आत्ताच नाही तर आधीपासूनची इच्छा आहे. घेऊ की. तुझी इच्छा आहे ना मग घेऊ. हा मग पटकन आवरा आणि तुम्ही पण कामाला जावा. आणि हा तुम्ही मला जेजुरीला घेऊन जाणार ना? अरे नेणार की बाळा. पण आपल्याच गाडीतनं जायचं हा आपण. अरे नेणार. तू माझ्यासाठी एवढं केलेस, घरदार सोडून आली पण तुला घेऊन जाणार नाही का? आणि आपण आपल्या गाडीवरती दिलबरा नावच टाकूया. दिलबरा? अहो ड्रायव्हर मध्ये अक्षरच्या पिकअप वरती नाव काय आहे? दिलबरा. मग आपण पण आपल्या गाडीवरती दिलबराच टाकू. मला त्यांची वेबसिरीज खरंच खूप आवडते. माझी एक इच्छा आहे मला त्यांच्या टीमला भेटायचंय. तुम्ही मला भेटवाल ना? अरे पण ती लोक आपल्याला कसं काय भेटणार? मला ते काय माहिती नाही पण तुम्ही मला सगळ्यांना भेटवाल. नक्की? नक्की. बरोबर. ठीक चल, मी आहे पण आवरा आवरतो. पटकन. हा माझ्या डोक्यात जायला लागलं. मीच त्याला काहीतरी करून येड्या बुद्धी थांब रे जरा. एवढे घाई नको करू. बघू त्याचा काटा काढू आपण नंतर. ए गोप्या, ए गोप्या, कुठे गेलं? पाण्याचा आवाज येते तिथून. बहुतेक आंघोळ करत असेल. चल बघू. आईला दोघं पण आतमध्येच आहे. हा ना राव. या नवीन लग्न झालेल्यांच्या घरी येणं म्हणजे अवघडच आहे. कधी बी या फवारणी चालूच असते. हा अरे ये बाहेर. कोणीतरी आलं. बाहेर ये की रे. कोण आहे रे? काय रे? अहो ते त्यांनी आतमध्ये घेतलं होतं. अहो तो लाख म्हणल. तुम्हाला कळत नाही का? तुम्ही काय लहान आहे का? ए गप रे. बायको आहे ती त्याची. वहिनी हे सगळं सोडा. तुम्ही चहा पाण्याचं बघा ना. जरा 5 मिनिटं उशिरा यायचंय. हा दिवसभर बसतो का? बरं जावा मी आलो. हा लवकर ये. पद काय रे? काय झालंय? लयच गडबडीत आलंय. काय नाही ते राधाचा भाऊ भेटला होता. काय बोलला का तो? त्याचं काय नाही, त्याला तिथंच खोलला असतात.
आज भेटलं होतं ते काय? हे म्हणलं जाऊ द्या. जरा थांबा रे, जरा येईल होते, जरा डोक्याने काम चालवा ना. आपण करायला जायचं एक आणि व्हायचं दुसरं. अरे उगाच सैराट व्हायला नको. काय सैराट बिराट होत नाही. मी आहे त्यांच्या बाजूने खंबीर. तुम्ही नका टेन्शन घेऊ, नाही होत काय. आम्ही कधी कधी मध्ये असू नसू. नका टेन्शन घेऊ, काय नाही होत. हॅलो. नाही नाही विचारला कोणता फोन करतो विचार मग. बरं बरं चालेल बघतो. काय रे गोप्या? अहो कुठला लोड आहे मला का? अरे हो, तुझं कालच नवीन लग्न झालंय, तू लगेच आज कामावरती आलाय. अहो बायकोची इच्छा आहे की आपण स्वतःचा टेम्पो घ्यावं म्हणून. अरे हो ठीक आहे, बरोबर आहे, छान आहे. पण आज नवीनच लग्न झालंय, कुठेतरी बायकोला घेऊन फिरायला जा. ते सगळं खरं आहे, पण कशाला उगाच दिवस वाया घालायचं अरे म्हणतो. हो बरोबर ठीक आहे, पण कुठेतरी फिरायला घेऊन जा नाही का. हे थोडेसे तुला पैसे ठेव. अहो नको, याची काही गरज नाही. राहू दे, तुला थोडेसे ठेव, एन्जॉय कर. बरं ठीक आहे, बरं उद्या येतो मग. हा उद्या वाटलंस कुठेतरी जा, एन्जॉय वगैरे कर, फिरून आण बायकोला, ठीक आहे. तिला खुश कर जरा. हा चालतंय ठीक आहे. मला. ठीक आहे उद्या येतो मग. हा हो ठीक आहे. चालतंय, धन्यवाद. आईला कुठे येईन ती? उतर खाली, खाली उतर. आणि हे कोण कोण आहे? नवरा आहे माझा. नवरा? पागलवाणी करू नको, गाडीत बस, घरी आई वाट बघती. मी नाही येणार. मग कुठं जाणार आहे? लग्न केलंय मी. कशाला पागल सारखं काही पण बोलती? आणि हा तुझा नवरा? याच्या संग लग्न गेलतो? या भिकार चोटा संग? ए भिकारी भिकारी कोणाला बोलतो? नवरा आहे तो माझा आहे, नीट बोलायचं, समजलं ना? याच्यासोबत लग्न? हा. अरे हा दिसतो कसा? याची केस कशी? याची दाढी कशी? ए तू स्वतःकडे बघ ना आधी. अरे हा छपरी वाटतोय, छपरी. छपरी विपरी कोणाला बोलतो? नीट बोलायचं, समजलं ना? नवरा आहे तो माझा. ए लायकी नाही आवाज माझ्याकडे खाली. उतरायची. तुझी लायकी आहे का? तू पण बापाच्याच जीवावर आहे, जास्त बोलायचं नाही. काय करते समजतं का? अक्कल आहे का तुला? देऊ एक कान पडी ठेवून. तिला काय बोलायचं नाही, बायको येते माझी. गप ऐकून घेते ना, जे काय बोलायचं ते मला बोलायचं. आणि काय भिकारी, भिकारी आहे ना, असा दाना लावेल ना तर कळू बी द्यायचं नाही. ए छपरी, तू काय मला दानाला लाव? ए तुला काय करायचंय? तुला आम्ही आमचं गाडीत बघून घेईल ना. तुला गाडीत यायचं का नाही? येणार नाही. नाही येणार? नाही येणार. जा त्याच्या भांगार गाडीवर बस. अरे जा. निघ, घेती गाडीचं निघ. आत्ता जाता निघ ए लगेच. अरे जा. बस गाडी. आवाज खाली. आवाज खाली म्हणजे? माझ्या संसाराच्या मध्ये मध्ये करायचं नाही, समजलं ना? नाही तर मी विसरून जाईल. निघ. बघणार नाही पुढच्या वेळेस भावड्या बिवड्या कोण येते. निघ. परत नादी लागू नको. चल पळ. निघ, 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 वरून सोडून दे. निघ. अरे चल. ए बेकार जाता सगळं निघालं. अहो अहो अहो, तुझा भाऊ बोललाय ना, ते लय मनाला लागले माझ्या. भिकारी बोलला रे.
आणि मी काही भिकारी आहे का? कुठे एवढं त्याचं बोलणं मनावर घेता? नका लक्ष देऊ, सोडून देतो. अरे नको, काय काय ते बोलणार रे मला ते. मी माफी मागते ना त्याच्या वतीने. आणि पैशाने माणसाची किंमत कोण करत नाही. अरे पैसे असेल ना तर प्रेम आहे, नाही तर कुणाला किंमत नाही. असं काही नाहीये. तुम्ही माणूस म्हणून मला आवडता आणि माझा आदर करता. मी तुमच्या सोबत आहे ना, मी तुम्हाला सोडून तर नाही ना जाणार. अरे आता मला तर असंच वाटायला लागले, माझ्या बरोबर मी बी तुझ्या आयुष्याचं वाटोळं केलंय. अहो तसं काही नाहीये. अहो तसं खरंच काही नाहीये. तुम्ही शांत व्हा बरं. मी आहे ना तुमच्या सोबत. तुम्ही नका टेन्शन घेऊ. होईल सगळं. शांत व्हा. शांत. अहो शांत व्हा. शांत व्हा. नका टेन्शन. आहे ना मी तुमच्या सोबत. ते राधा म्हणत होती की थोडं बोलायचंय म्हणूनच बोलवलंय तुम्हाला. अहो तुम्ही थांबा, मीच बोलते. मी काय म्हणत होते भाऊजी, आपल्याला या 10 दिवसात टेम्पो घ्यायचा. चांगलं की मग ज्या विषयी होऊन जाईल एकदम घेऊ. चांगला डिसिजन. पण त्यासाठी तुम्ही दोघांनी मदत करायची. आमची कसली मदत? काय तुम्ही दोघं पण पैसे देणार आहेत. पैसे? हो ते हे यावेळी कलिंगड फेल गेले ना, चट्टा पडलाय नुसता, त्यामुळे 1,00,000-1,15,00,000 नुकसान झालंय. नाहीतर तुला माहिती आपण पैशासाठी तर ते काय माहिती नाही. मी तुम्हाला हक्काने मागते तर तुम्ही पैसे द्यायचेत. आता मी कोणाच्या भरोश्यावरती एवढं घरदार सोडून आले? ह्यांनी कोणाच्या भरोश्यावरती आहे? तुमच्या दोघांच्या. मग तुम्ही दोघांनी मदत केली पाहिजे ना. 1,00,000 रुपये आपण डाऊन पेमेंट करून आणूया 10 दिवसात. अरे तुमच्याशिवाय कोण आहे रे मला? तुम्हाला नाही मागणार तर मग कुणाला मागणार? आणि मी यांना दुसऱ्यांच्या हाताखाली काम करताना नाही बघू शकत. आणि ते आता मला पण चांगलं वाटत. मी पण जरा काम वाढवतो. मी पण करते काहीतरी. आपण सगळे मिळून हे करूया. प्रदीप भाऊजी, बघा तुमची वहिनी म्हणून हक्काने सांगते तर तुम्ही दोघं मदत केली पाहिजे ना. करू काहीतरी. करू काहीतरी आपण. ठरलं मग? काढूयात काहीतरी. जसं होईल तसं कळवा मग. पक्या कुठे गेलाय रे? कोण? दाद्या का? हा, दादा कुठे गेलाय? लग्नाला गेलाय. तुला पैशासाठी बोलला का तो? नाही, मला काय बोलला. त्याला मी फोन केला रे पैशासाठी. काय माहित नाही, तेव्हा सांगतो फोन करा. ठीक आहे, सांग. हा सांगतो. आठवणीने सांग. हा. भाऊ, हा बोल. थोडं पैशाची मदत पाहिजे होती. किती? हेच आपलं 50 रुपये? 50 रुपये नाही हो, मग 50,000. अरे काय राव, दिवसभर काम करू आम्हाला 200 रुपये भेटत नाही, तू 50,000 मागवतो. मुलांना आणि 10 रुपयाचं खाऊन येत नाही घरी आणि तू डायरेक्ट 50,000 मागवतो. बघ माझी सायकल कशी बघ. बघा ना असतील तर. नाही अजिबात नाही. नाही का? नाही अजिबात नाही. जाऊ का? तू जाऊ शकतो. तू जाऊ मी? हो जाऊ शकतो. जातो. राधा मला म्हणत होती गाडी घेता तुम्ही म्हणून. हो म्हटलं स्वतःच करावं काहीतरी. हो स्वतःची गाडी असेल फरक पडतोच ना. हो खूप बरं वाटलं. एक काम करा, हे राहू. नाही नको बाबा. हो घ्या. नाही बाबा खरंच नको. घ्या. ऐका नको. अहो पप्पा एवढा बोलतात तर घ्या ना. तू थांब बाबा, खरंच नको. ऑलरेडी तुमची मुलगी लक्ष्मीच्या पावलाने माझ्या घरी आली आणि एवढी सुंदर मुलगी मिळाली, माझं नशीबच आहे. आणि हे पैसे जर मी घेतले ना तर मलाच माझ्या नजरेत पडल्यासारखं वाटत. खरंच नको बाबा. जे काय करेल ते स्वतःच्या हिमतीवरच कर. तू तरी काहीतरी सांग. आता मी तरी काय बोलू, आता नाही म्हणतात. ठीक आहे, पण बरं वाटलं एक दृष्टीने.
शेवटी स्वतःच्या हिमतीवर घेतलेली एखादी वस्तू त्याचा आनंद वेगळाच असतो. खूप बरं वाटतंय. लय भारी आहे तुझा ड्रायव्हर. चला येतो मग मी. चालतंय बाबा. येऊ. काळजी घे. हा हो बाबा. हे पण छान दिसतंय. छान दिसतंय ना? एक नंबर दिसतंय. हे छान वाटतंय ना? हो छान वाटतंय ना? छान आहे. दुसरं दाखवते का याच्यामधनं असं भारी मस्त? हो आहे त्यामध्ये हे चकोर मध्ये डिझाईन आहे. दादा ह्याचे काय होतील ते द्या ना. काय करायचं? मोडायचं. मोडायचं earring. आई कशी आहेस? मी बरी आहे. आणि तू? वाटलंच होतं मला. दागिने करायला तर तू इथं आली नसशील, मोडायलाच आलीस ना. आईचं ऐकलं असतंस ना तर राजाची राणी बनून राहिली असते. काय ग त्या भिकारड्याकडं 2 दिवसात तुझ्यावर ही वेळ आणली त्याने. बघ आज तू सोनं मोडायला आली आणि मी सोनं करायला आली. आई बापाची इज्जत तर येशीवर टांगलीस, स्वतःच पण तोंड काळं केलंस. आणि काय दिवस झाले ग तुझ्यावर? आज 2 दिवस झाले तुझ्या लग्नाला आणि आजच्या आज तू सोनं मोडतेस. हे का तुझं प्रेम? अगं तुला आधीपासूनच पैशाची आणि सोन्याची आवड आहे. तू कधी माणसांनी महत्व दिले नाही ना कधी पप्पांना महत्व. आणि मी सोनं मोडायला आली ना तर त्या चांगल्याच कामासाठी. आणि तो काळा धागा ज्यांच्या नावाने बांधला ना तो भिकारी तुझा जावई आहे हे लक्षात ठेव. दादा त्याचे किती झाले? मुलीला 70,000 रुपये. ठीक आहे द्या ना. हे राधा, अरे त्या टीव्हीचा आवाज कमी कर ना बाळा. ओ झोपा गप. अरे मला सकाळी ट्रिप आहे, जायचंय बाळा. हो माझी आवडती वेब सिरीज आहे, बघू द्या मला. सकाळी बघ ना राधा. अहो तुम्ही पण बघा ना, उठा ना 1 मिनिट. नको अहो उठा तर एकदा. नको, बघेन सकाळी. अहो सेम आपल्या लव्ह स्टोरी सारखीच आहे. फक्त त्यांचं सक्सेस नाही झालं पण आपलं झालंय. त्याला सोडू. तेच तर म्हणतोय मी. तुम्ही दोघं भाऊ आहे. तुम्ही गावात कसं राहिलं पाहिजे? मला तो खूप आवडली. नाव काढलं पाहिजे तुमचं. झोप आता, सकाळी बघ तू पण. अहो बघू द्या मला. अरे सकाळी बघ की. ओ बघायचं तर बघा, नाही तर बाहेर जाऊन झोपा. मला बघू द्या. गौरव, मला सोनाराच्या दुकानात राधा भेटली होती. तिचं मंगळसूत्र मोडायला आली होती. तिथं नवऱ्याच्या सुखासाठी ती तिचं गळ्यातलं मोडायला निघाली आणि मी तुझ्या वडिलांशी भांडून पैसे घ्यायचे. किती फरक आहे रे. जे मला आयुष्यभर जमलं नाही तिने 2 दिवसात केला रे. आणि ती जेवढी खुश आपल्याकडे नव्हती ना तेवढी खुश त्याच्याकडे. मी असं बोलायला नव्हतं पाहिजे तिथं. खूप वाईट बोललो मी सुद्धा तिला. मला गावातली काही माणसं पण काही मुलं पण म्हणली तो मुलगा खूप भारी आहे. मागूयात तिची माफी मागूयात. माझे सगळे डॉक्युमेंट्स तिकडे आहेत. हॉल तिकीट वगैरे ते सगळे मला तिकडून आणावं लागेल. पण तसं बोलली का तू तिकडं? म्हणजे सांगितलंय का? हा पप्पांसोबत झालं बोललं, पप्पांनी काढून ठेवले. अरे पण आज तर आपली दिलबरा येणार आहे, आपला टेम्पो येणार आहे आज. आणि तू माहेरी चालली होय. जा, पण मला तिकडे जाऊन विसरू नको, नाहीतर जाशील सोडून. अहो तुम्हाला सांगितलं ना मी नाही जाणार सोडून. बरं ठीक आहे, चला मला जवळ स्टँड पर्यंत सोडून. ऐक की, ऑल द बेस्ट. ऐक ना, तुला सोडतो मी, पण मला तुला काहीतरी बोलायचं. काय? हे बघ राधा, तू जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली ना तेव्हापासून माझं आयुष्य बदलले बघ. अगं माझं व्यसन सुटलं, आपली स्वतःची गाडी झाली आणि काही दिवसात स्वतःचं घर पण घेतलं. आधी मी कोणीच नव्हतो ग. तू माझ्या आयुष्यात येऊन माझी आई, माझा बाप आणि माझी बायको बनून माझ्यावर आयुष्यभराचे उपकार केले बघ. बस कर पडले, रुलाय का क्या? आपण आपला संसार खूप सुखाचा करू.
एक दिवस एक नाही तर 100 गाड्या असतील आपल्याकडे. बरं मी पूजेला तिला डायरेक्ट आज आपली दिलबरा येणार आहे. हा तेवढं तुझं झालं की फक्त लवकर येशील. हा हा? चला ना आता उशीर होतो. सोड तू तरी. चला मला लय उशीर चल झाला बरं एकतर. चंदू. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. अक्षा राणी मॅडम येते सगळे. हा हे कधी आले? अगे तू म्हणली ना का त्या दिवशी की त्यांना भेटायचंय आणि त्यांचं आपल्या गावाचं शूट चालू होतं. मग त्यांना विनंती केली आणि ते लोक आले. बरं धन्यवाद बरं का तुम्ही आले सगळे. तुम्ही आई तर आम्ही आहे ना म्हणून आलो. गोपाल दादा ड्रायव्हर म्हटलं काय येणार नाही आम्ही. ड्रायव्हरांच्या मनावर राज्य करायचंय ना आम्हाला. धन्यवाद. खरंच. तुमची वेब सिरीज मला खरंच खूप आवडती. मोठी फॅन आहे तुमची सगळ्यांची. ती एपिसोड बघत असते. अच्छा हे बावड्या हे म्हणजे हा माझा मित्रच झालाय. म्हणजे येणं जाणं त्यांचं असतंय गावात. तर तू बोलला म्हणून तर मी सगळ्यांना विनंती केली ना आम्ही आलो वहिनींना भेटायला. खरंच धन्यवाद तुमचं पण असेच नवीन नवीन एपिसोड बनवत राहा. तुमची वेब सिरीज बघूनच आम्ही नवीन पिकअप घेतलाय. हा काय सांगता? आणि त्याच्यावरती दिलबरच नाव टाकलंय. बरं चहा वगैरे घेतला असता? नाही नको तुम्हाला जायचं ना पेपरला परत उशीर होईल. बरं बरं नक्की जसं या तुम्हाला वेळ सगळ्यांनी. मिळेल तसं या. मग चालतंय. कसं आहे तुम्ही बोलवल्यावर आम्ही येणारच ना आहे का नाही. आणि कसं आहे गोपाळनी बोलवलं आमचं ते शूटिंग चाललं होतं. तुम्हाला पण जायचं परीक्षेला. खरंच धन्यवाद. बरं वेळ मिळाला तर या मग तेवढा. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहू द्या आणि ड्रायव्हर साथ पण आलेला आहे. आमच्यावरती असंच प्रेम ठेवा कायम. पप्पा डॉक्युमेंट्स येते घेतले बरं का. चला येते. भावड्या येऊ का? आई येऊ? बेस्ट ऑफ लक बेटा. नीट पेपर येईल. हा राधा पोरी मला माफ कर ग. तुझ्याकडून मी कधी ओळखू शकले नाही. तेवढी शानी हुशार पण मी लय छळ केलं ना तुझा. अगं तेवढी छोटी असून मला शिकवलंस की जीवनामध्ये पैसा सोनं नाणं सगळं नसतं. ते आपल्या जोडीदाराला समजून घेणं आणि त्याच्याशी नीट आणि चांगलं प्रेमाने वागणं हेच असतं. हे मला तुझ्याकडून समजलं, तुझ्याकडून शिकायला भेटलं. मला माफ कर बेटा. तुम्हाला पण माफ. विठ्ठला अरे याच दिवसाची वाट बघत होतो मी. किती बरं वाटतं बघा. हा चल पुरी मी तुला सोडायला येतो. अहो ना पप्पा मी जाते ना. माझी आता खूप दिवसानंतर माझी गाडी भेटते ना. मग काही क्षण तिच्या सोबत पण घालू द्या ना. ठीक आहे जा. दाद्या चावी दे तिला. बाळा सावकाश जा. पेपर व्यवस्थित लिह. हा चला म्हणून जा. हो काय सावकाश जा. छान पेपर. हो. हेच जर पहिलं तुम्ही असे वागले तर किती आनंदात राहिला असतो सगळे. अगं आपल्याच पोटची पोर आहे ना ती. परकी थोडी. थोडं माणूस तिला सांभाळून. खरंच हो चुकलंच माझं. तुम्ही पण मला माफ करा. काही हरकत नाही. आता कळालं ना. आता इथून पुढे नीट वाग बस. आवरा रे किती उशीर यार पद्या. मग झालंय सगळं शांत. दुनियाचे टेम्पो घेत नाही तू. येतोय टेम्पो नाही ती दिलबरा आहे. दिलबरा आणि त्याच्यासाठी आपण किती कष्ट केले माहितीये ना. हा सगळ्यांनी धावपळ केली ना. मग जावा यार तुम्ही लवकर. वहिनी कुठे? अरे ती पेपरला नाही का गेली मगाशी. तू एक काम कर ती डायरेक्ट तिकडे येणार शोरूमला. तुम्ही निघा लवकर यार. ते काय फुल हार ते गुलाल वगैरे घेणार आणि अण्णाला सांग आणि तू आईला पण बोलव. हा सगळ्यांना चालतंय. जाणार जा लवकर जा लवकर. अरे काय पाय मोदत चाललंय का? चाललोय की जरा दम. चाललंय की कसं दिसतंय. छान तुझ्यासाठी पण एक हार घे.
काय टाइमपास लावलाय टाकी अरे जातो का थांब हे आणि छे मालक पहिला मान तुमचा घ्या पेडा. घेतली गाडी बाबा. हे काय आणायला चाललं? मग गाडी आणली काय नाही पहिला पडा मला देवाच्या आधी. देवापेक्षा पहिला मान तुमचा, कारण तुमच्यामुळे इथवर आलोय. आई बाप नसताना तुम्हीच सांभाळे की मला, म्हणून पहिला मान तुमचा. अरे मला माहिती आहे तू इथंच गाडी घेणार म्हणून, तुझे कष्ट आहे. अहो सागर पिसाळ महाग असलं म्हणल्यावर मी काय महाग हटणारा माणूस आहे व्हय? एवढं कुठं मानते तुम्हाला? अहो आहेच की मालक. बरं थोडं दुर्लक्ष होईल म्हणा, पण काय असलं की सांगत झालं की तेच जाईल मी. लांब लांब ट्रिप करशील ना तू? अहो जाणार ना मालक. आपल्याला 4-5 गाडी लागतात सीझनला. तुझी गाडी ती माझी गाडी. अहो तुमचा टेम्पो आहे मालक. थोड्या वेळानं फोन करतो बरं का, तेवढं पूजेला. आणि पहिला नारा तुमच्या हाताने फोडायचं बरं का. हो आजपर्यंत जसा सपोर्ट होता तसाच सपोर्ट राहू द्या. आणि ह्यो गोप्या कायम तुमच्यासाठी. कधी पण हक्काने सांगा मी येईल. बरं येऊ का मालक? जरा गडबड आहे बरं का, येतो. अरे गाडी तर येऊ द्या आधी. गाडी आल्यावर देतो. गावात येतो. गाडी गाडी आणायला चाललोय. देतो गाडी देतो तुम्हाला. थंड पाचतो वडापाव देतो. हा चला गाडी आल्या देतो. गाडी तर येऊ द्या. हॅलो राधा, झाला का पेपर? हा म्हटलं आताच पेपर सुटला. एक्झाम व्हायच्या बाहेरच आहे. अगं ओळख बरं काय? आली आली ना. अगं आपली दिलबरा आली ना. कशी दिसते? एकदम तुझ्यासारखी सुंदर दिसते बघ. बरं राधा एक काम कर, तू लवकर ये बरं, मला आता राहत नाही. हा गाडीकडेच निघले, लगेच येते. थांबा पार्किंग मध्ये. हा ये हा चाल. झालं ना मग? बरं चला निघू आपण आता. राधा पण येणारच आहे. हारबीट लावून झालाय सगळा. जशा वहिनी आल्या तशी पूजा चालू करू. चालतंय. अरे लय खुश होती रे ती आता फोनवर. ती आली ना की पूजा उरकून घेऊ. कधी येते काय माहिती. आई वगैरे आला. हा गौरव. दाजी कुठे तुम्ही? हा बोला की. राधा गेली. ऍक्सिडेंट झाला तिचा आत्ताची. मला काहीच समजा काय करा. तुम्ही कुठे या ना तुम्ही. अरे काय झालं? सांग ना बाबा. अरे राधा. पप्पा बरं वाटतंय का? गोळ्या घेतल्या ना? हो बाबा घेतल्या. नक्की का? हो राधा हा ऐक ना, काय? तुम्ही ना मला तसं ओ हे असलं काय पण बोलू नका. आता जर काय बोलणार असेल ना तर खरंच मी एकदाची कायमची निघून जाईल, परत येणारच नाही. अरे उठ ना वहिनी. हे बघ ना, मी तुला कधी ओरडणार नाही बाळा. मला माफ कर का, मी तुझा गेला, मला माफ. तू बोलले होते ना तुला जेजुरीला नेतो ना. आगात चालला राधा. मग या सांग ना तिला. अगं बघ ना
उघड ना डोळे, अगं डोळे उघड ना. अरे आपली दिलबरा आली ना, आता बोल ना माझ्याशी. अगं दादा झालं का रे? झालंय ना रे. तेवढं घे बरं लावून, मला भाडं आहे रे पुण्याचं, भरायला जायचं, घे बरं. हा शेठ, हा पुण्याचा माल आहे ना, कुठनं ते भंडाऱ्याच्या तिथनं भरायचं ना. हा चालतंय चालतंय, बरं तेवढा ॲडव्हान्स द्या ना पाठवून. हा हा चालतंय. हा लगेच हे 5 मिनिटाचं काम राहिलंय थोडंसं, करतो आणि लगेच येतो. हा निघतोय लगेच. हा ठीक आहे ठीक आहे. हो. आज माझी बायको माझ्यासोबत नाही, पण या दिलबराच्या रूपाने ती कायम माझ्यासोबत आहे.